लाईफ तर काय कुणाचं थांबले नाही, वेळ चाललेली आहे. जो तो आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. तर समाधान मानायला शिका. तुम्ही समाधान नाही मानलं तर मग ते संपूर्ण आयुष्य अपूर्ण राहिल्याची खंत राहते. शेवटी समाधान जर आपल्याला व्यक्त करता आलं नाही, आस म्हणतात ती आस शांत होत नाही. आस म्हणजे एक इच्छा, सुप्त इच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ध्येयापासून विचलित होता कामा नये. कारण आपल्याकडे तेवढी शक्ती आणि तेवढी विद्या नाही की आपण एकाच वेळी 5 ठिकाणी एकाग्र होऊ शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो. वी आर कॉमन. हे तुम्ही केलं ना की मग तुम्हाला आयुष्य सोपं पडून जातं. सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. जे कामामध्ये ते समाधान मिळवलं तर पुढचं आयुष्य जगायला सोपं पडतं. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे शिकला तुम्ही आणि हे शिकण्यासाठीच काय करायचं, ही कुठं विकत मिळत नाही. ही बाहेर कुठेही स्टॉलवर विकलेला नाही, ही मंदिरात नाहीये, ही स्वतःजवळ ध्यान साधनेमध्ये. लोक पोथी का वाचतात, लोक चर्चमध्ये का जातात, रामलल्लाची स्थापना का करतात, व्रतवैकल्य, सगळ्याचा उद्देश काय आहे, एकच आहे की मला समाधान मिळवायला पाहिजे, सॅटिस्फॅक्शन. आपल्याला खेळामध्ये अपयश आलं की आपण पुढच्या खेळाच्या प्रवेशापर्यंत चिंतातूर असतो, सतत कॉम्पिटिटर असतो. हरकत नाही, स्पर्धा ही पाहिजेच, पण ध्येयापासून विचलित पण होता कामा नये. मन हे ध्येयापासून विचलित लवकर करण्याचे साधन लवकर मिळवलं, मग आपल्याला पश्चाताप होतो. हे शिकला की मग तुम्हाला आनंद तुमचा हिरावून होऊन घेणार नाही. ओके, गुड लक.